हा सेक्शन 67 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट राईट टू फोरक्लोजर. राईट टू फोरक्लोजर म्हणजे काय? राईट टू सेल हा राईट आहे तो मॉर्गेजीला अवेलेबल आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टखाली. जेव्हा एखादी लोन अमाऊंट दिली जाते किंवा मॉर्गेज केलं जातं तर त्या मॉर्गेज डीडमध्ये काही टाईम लिमिट दिलेलं असतं की या कालावधीत तुम्ही लोन अमाऊंट परत करायची. परंतु त्या कालावधीतही आणि कालावधीनंतरही जर मॉर्गेजरने लोन अमाऊंट परत केली नाही तर मॉर्गेजीला राईट आहे की कोर्टात जायचा आणि ॲप्लाय करायचा की मला ही मॉर्गेज प्रॉपर्टी विकून माझी लोन अमाऊंट परत मिळवण्याचं. जर कोर्टाने ते मान्य केलं की ह्याला इतक्या सगळ्या नोटीस देऊनही आणि जर लोन अमाऊंट परत केली नाही तर कोर्ट त्याला मॉर्गेजीला परवानगी देतं की तुम्ही राईट टू सेल करा. ज्या क्षणी राईट टू सेल होतो त्या म्हणजे सेल प्रॉपर्टी केली की राईट टू रिडिम्शन हा मॉर्गेजरचा राईट बाद होतो किंवा संपतो. आणि राईट टू रिडिम्शन आणि राईट टू फोरक्लोजर हे 30 वर्षे हा टाईम लिमिट पिरियड दिलेला आहे कायद्यामध्ये.